हाय हॅलो नमस्ते सर्वांना। तर आजचा व्हिडिओ कशाबद्दल आहे ते तुम्हाला थंबनेल बघून कळालंच असेल। तर चला आज तुम्हाला मला एक सांगायचं आहे की आपली स्किन कशी फेअर असतो किंवा एक सेमी डार्कमध्ये येतो। तर असे जे प्रकार आहेत ना, तर कोणाला वाटत नाही, प्रत्येकालाच वाटतं की आपण छान दिसावं, आपली त्वचा चांगली असावी, पण ती जी त्वचा आहे ना तर ती निरोगी असावी, याच्यासाठीच आजचा हा आपला व्हिडिओ आहे। तर हा जो व्हिडिओ आहे ना तो तुम्ही संपूर्ण बघा। याच्यामध्ये मी छोट्या छोट्या टिप्स सांगितलेल्या आहेत। हा जो प्रकार आहे हा आयुर्वेदामध्ये सुद्धा सांगितलेला आहे आणि हा फेस म्हणतात, कपालरद्रधौत हा प्रकार आहे। याचं नाव आहे या योगाचं, जो आपल्या चेहऱ्यासाठी केला जातो, हा आयुर्वेदामध्ये सांगितलेला आहे। तर आज मी तुम्हाला त्याचं पूर्ण आणि हे मी जिथे शिकलेली आहे ना त्याचा स्क्रीनशॉट मी तुम्हाला इथे जोडून देते आहे। मी अतिशय प्रोफेशनल पद्धतीनं हा योगा शिकलेली आहे। तर तुम्हाला त्याचा आता डेमो देते, डेमो देणार आहे। तर तो कसा आहे तो नक्की पहा तुम्ही। हा मसाज करण्यासाठी ना पहिल्यांदा निरसं दूध म्हणजे जे तापवलेलं नसतं ते दूध आपण इथं घेतलेलं आहे। अर्धी वाटी घ्या, जास्त झालं तरीसुद्धा चालेल, आणि त्याच्यामध्ये अर्धा लिंबू हा पूर्ण पिळून घ्या आणि त्याच्यानंतर एक साधारणपणे 3 ते 7 सेकंद जो आहे ना तर हे दुधाचं जे मिश्रण तयार केलेलं आहे ते साईडला ठेवायचं। साईडला ठेवल्यानंतर 7 सेकंदानंतर पहिल्यांदा काय करायचं, ते दूध फाटल्यासारखं होऊ दे झालं तर, कारण त्याच्यात लॅक्टिक ॲसिड असतं, ते आपल्या चेहऱ्यासाठी खूप उपयोगी असतं। आपल्या चेहऱ्याच्या छिद्रांमध्ये जाऊन ना आपल्या चेहऱ्यांनासुद्धा ऑक्सिजनची गरज असते, तर ते पुरवण्याचं काम याच्यामुळे होतं। आणि हे पहिल्यांदा सगळ्या चेहऱ्याला लावून घ्यायचं। पहिला मसाज आपला असा आहे ना की आपले जे अंगठे आहेत ना, आपल्या अंक म्हणजे आपल्या डोळ्याच्या कॉर्नरच्या तिथं ठेवायचे आणि अशा पद्धतीने तुम्ही हा मसाज करू शकता। हे साधारणपणे कमीत कमी 15 वेळेला आणि जास्तीत जास्त कितीही वेळेला करू शकता। दुसऱ्या पद्धतीनं म्हटलं तर हे अशा पद्धतीनं तुम्ही असा मसाज तुम्ही करू शकता। तर याच्यामध्ये जे रिंकल्स वगैरे आपल्याला आलेले असतात ना कपाळावरती, तर ते सगळे जाण्यास मदत होते आणि तुम्ही बघू शकताय की थोडासा चेहरा आपला फेअर व्हायला चालू होते। आपण स्वतःची काळजी तर घेतलीच पाहिजे, तरच आपल्याला फ्रेश वाटतं दिवसभर। अंघोळीच्या आधी हा मसाज करायचा किंवा तुम्हाला ज्या वेळेला फ्लेक्झिबल वाटेल त्यावेळेलासुद्धा तुम्ही करू शकता। मी अंघोळीच्या आधी करते। सतत असा हा दुधाचा हात ना आपल्या चेहऱ्याला लावायचा। मसाज नंबर 2 आहे, जो आपल्या नाकाचं जे हाड आहे ना तिथून ते पूर्ण तुम्ही डोळ्याच्या खालून ते पूर्ण आपल्या डोळ्याच्या कोपऱ्यापर्यंत घेऊ शकता। हा मसाज करताना थोडीशी काळजी घ्या, कारण या दुधामध्ये आपण लिंबू पिळलेला आहे, त्याच्यामुळे डोळ्यामध्ये जाऊन ना चुरचुरण्याची शक्यता आहे। त्याच्यामुळे थोडंसं तुम्ही इथं काळजी घेऊन हा मसाज असा हा करा। कमीत कमी 15, जास्तीत जास्त कितीही वेळेला तुम्ही करू शकता। डोळ्यांच्या खाली आपले जे डार्क सर्कल्स असतात ना तर ते सुद्धा याच्यामुळे कमी होतात। तुम्ही दूध किंवा कोणत्याही तुम्ही वापरत असलेल्या तेलाने सुद्धा हा मसाज करू शकता। फक्त तुम्ही कोरडा म्हणजे काही न लावता चेहऱ्याला तुम्ही करू शकत नाही। सतत हा असा दुधाचा हात घेत राहायचा आणि आपला जो चेहरा आहे ना तो कोरडा पडून द्यायचा नाही, मॉइश्चर त्याच्यामध्ये राहिलं पाहिजे। तर हे अशा पद्धतीनं तुम्ही हा मसाज करा। याच्यामुळे ना आपला खरंच टोन सुधारतो आपल्या चेहऱ्याचा। आणि तुम्हाला जर उष्णतेचा त्रास असेल ना तर बदामचं तेल जे आहे ना ते तुम्ही शक्यतो अवॉइड करा आणि ऑलिव्ह ऑइल किंवा साधारण आपलं घरातलं जे खोबरेल तेल असतं, लाकडी घाण्याचं तेल वापरा। याच्यामुळे सुद्धा चेहरा आपला छान हा सतेज व्हायला मदत होते। आपल्या चेहऱ्यामध्ये जे पोर्च असतात ना तर त्याच्यामध्ये ते सगळे मोकळे होतात, त्याच्यामध्ये ऑक्सिजन, कारण आपल्या चेहऱ्याच्या त्वचेलासुद्धा ऑक्सिजनची गरज असते। तर आणि त्याच्यानंतर प्रदूषण किंवा ह्याच्यामुळे ना आपला चेहरा हा खूप डल झालेला असतो। हे असं आपले 2 बोट आहेत, ओठाच्या कोपऱ्यापर्यंत ठेवायचे आणि वरच्या साईडनं असा हा मसाज करायचा आहे। हा सुद्धा तुम्ही कमीत कमी 15, जास्तीत जास्त कितीही वेळेला करू शकता। तर हे ना कशात आपले चिक्स आहेत ना तर ते उठून दिसतात याच्यामुळे, तर इथं जे रिंकल्स असतात हे जाण्यासाठी मदत होते। आणि मला माहिती आहे माझ्या केसांपर्यंत गेलेलं आहे ते जे आपण दूध घेतलेलं आहे, तर तुम्ही तसं करू नका। तुम्ही केसांना सिक्युअर करून घ्या आधी कशानं तरी, रुमानं किंवा एखादा हेअरबँड तुम्ही वापरू शकता, कापडी मिळतो तसा। सेम अशाच पद्धतीनं दुसऱ्या बाजूनं सुद्धा करायचा आहे।
तर हे जे पोर्च आहेत हे मोकळे होतात. प्रदूषणामुळे आपण सतत बाहेर जात असतो किंवा सतत आपण घरातले जरी काम करत असलो तरीसुद्धा आपण जर स्वयंपाक वगैरे करतो ती जी हीट आहे ना, तर ती हीट आपल्या चेहऱ्याला लागते आणि आपले जे पोर्च आहेत ना ते ब्लॉक होतात. तर हे अशा मसाजनं ना आपले सगळे पोर्च असतात ते रिकामे होतात. हे अशा पद्धतीनं तुम्ही मसाज करून घ्या. आता पुढचा जो प्रकार आहे त्याच्यासाठी पण आपला चेहरा हा पूर्णपणे मॉइश्चर करून घ्यायचा आहे. कारण उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे ना सतत आपण हे जे दूध लावतो ना हे पटकन कोरडं होतं आणि तर ते कोरडं होऊन द्यायचं नाही. सगळ्या चेहऱ्याला परत एकदा आपण हे जे दूध आहे हे लावून घेणार आहोत. आता कानाच्या पुढे आणि मागे अशा पद्धतीनं हा मसाज करायचा आहे. या पद्धतीने तुम्ही हा मसाज करू शकता. याने सुद्धा खूप रिलीफ वाटतं हे असं केल्यामुळं. कारण आपल्या कानाच्या मागची जी त्वचा आहे ना तीसुद्धा खूप काळी पडलेली असते. जो अतिशय दुर्लक्षित भाग आहे आपण त्याच्याकडे लक्षच देत नाही. कानाच्या पाठीमागे आणि मान हे जे 2 भाग आहेत ना आपल्या चेहऱ्याचे याच्याकडे आपलं अजिबात लक्ष नसतं. त्याच्यामुळे इथं पण आपण जास्तीत जास्त मसाज करून घेणार आहेत. हा सुद्धा सेम कमीत कमी 15 ते जास्तीत जास्त तुम्ही कितीही वेळेला हा मसाज करू शकता. आणि हा जो आहे ना हा जॉ मसाज आहे. जो आपली हनुवटी आहे तो सेंटर पकडायचा आणि त्याच्यानंतर आपल्या 2 बोटांच्या मदतीने असा वरपर्यंत कानापर्यंत हा असा मसाज करून घ्यायचा आहे. ह्या पद्धतीनं तुम्ही करू शकता. हा असाच करायचा मसाज. उन्हाळ्यामध्ये आपले चेहरा जो आहे ना तो टॅनिंग खूप झालेला असतो. तर हे असं केल्यामुळं ना आपलं टॅनिंग जरा कमी व्हायला मदत होते आणि आपला थोडंसं चेहरा फेअर होतो याच्यामुळे. हा असा या पद्धतीनं तुम्ही करू शकता. तिळाचं तेल फक्त तुम्ही वापरू नका, कारण तिळाच्या तेलानं चेहरा ना पूर्ण काळा पडतो. म्हणून तिळाचं तेल अवॉइड करायचं. त्याच्या ऑलिव्ह ऑइल तुम्ही वापरू शकता. पूर्ण मानेला हे जे दूध आहे हे आपण लावून घेणार आहोत. याच्यामध्ये लॅक्टिक ॲसिड असतं जे आपल्या त्वचेसाठी खूप चांगलं असतं. आपली स्किन ही फेअर व्हायला मदत होते लॅक्टिक ॲसिडमुळं. आणि हे बघा परत ह्या कोरडा पडलेला आहे ना तर त्याला पूर्ण आपण हे दूध असं लावून घ्यायचं आहे. आता जो आपण जिथं मसाज केलेला नाही तिथं सगळीकडे आपण नाकाच्या तिथे असा एकदा एक रेष मारून घ्यायची आणि सर्क्युलर साईडनं ना अप्पर साईडनं हा मसाज असा करायचा. त्याच्यानंतर गालाला अशा पद्धतीनं करू शकतो. ओठाच्या खालून वरतून अशा पद्धतीनं हा मसाज करायचा. याच्यामुळे ना जो पिगमेंटेशन आपल्याला आलेलं असतं ना तर ह्या भागातच जास्त पिगमेंटेशन आलेलं असतं तर ते पण रिलीज व्हायला मदत होते. म्हणून हा असा मसाज तुम्ही करा आणि चेहरा धुतल्यानंतर पाहू शकताय तुम्ही कसा झालेला आहे तो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या जास्तीत जास्त फ्रेंड्सपर्यंत आपला हा व्हिडिओ नक्की जाऊ दे.